दामिनी महिला संघर्ष समितीच्या वतीने पोलीस आयुक्त यांना निवेदन देऊन नायलॉन मांजा निर्मिती, ऑनलाईन खरेदी विक्री यांच्यावर कडक कारवाई करून तात्काळ प्रतिबंधक कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात यावे व सर्व नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करण्याची मागणी करण्यात आली। या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष प्राध्यापिका जयश्री शिर्के, संगीता कांबळे, अक्षता दाभाडे, अंजली शिर्के, आशा शेख, शाहीन शेख, जयश्री खरात, प्रज्ञा कांबळे यांच्यासह अन्य महिलांची उपस्थिती होती। संक्रांतीचा सण जवळ येतो। संक्रांत म्हणजे पतंग उत्सवाचा सगळीकडे एक आनंद असतो, पण यामध्ये आजकाल नायलॉन मांजाचा उपयोग व्हायला लागला, त्यामुळे प्राण्यांना, पक्ष्यांना आणि मानवाला ते धोकादायक आहे। काय वाटतं याबाबत? सर, आनंदाचा उत्सव आहे पतंग उत्सव। गेले अनेक वर्ष आपली भारतीय संस्कृती आहे आणि आपली जी संस्कृती आहे ती जपली गेलीच पाहिजे। पण त्या संस्कृतीच्या नावाखाली जे मानव आणि प्राणी असो, पक्षी असो, सगळ्यांच्या जीविताला जर हानी होत असेल तर मग ती संस्कृती आपण थोडा विचार करायला पाहिजे। या संस्कृतीच्या नावाखाली जो काही नायलॉन मांजाचा जो काही म्हणजे अवैध व्यवसाय सुरू आहे, तो अवैध व्यवसाय बंद झाला पाहिजे। म्हणजे नायलॉन मांजा जो आहे तो जिथे निर्मिती होती आणि जिथून मोठ्या प्रमाणात तो आपल्या देशात येत आहे तिथे बंदी आली पाहिजे, विकणाऱ्यांवर बंदी आली पाहिजे। आपण बघतो की मला वाटतं शहरात आपल्या 2 घटना घडल्या। एक छोटासा बालक आहे, त्याचाही गळा कापलेला आहे आणि अशा दरवर्षी बऱ्याच घटना घडतात ज्या आपण बघतो। तर हे मानव जीविताला आणि संपूर्ण निसर्गालाच हानिकारक असलेलं जे नायलॉन मांजाचं जे जाळं पसरलंय संपूर्ण भारतामध्ये, याच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करायला पाहिजे। महाराष्ट्र शासनाने देखील याच्यावर लक्ष दिले पाहिजे, तसेच केंद्र शासनाने सुद्धा लक्ष देऊन नायलॉन मांजा बंदी आणली पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये मानवाला एक सुरक्षित वातावरण भेटलं पाहिजे। म्हणजे साधीशी गोष्ट आहे, आपण जेव्हा घरातून बाहेर निघतोय ना, तर अतिशय भीतीचं वातावरण आहे की चालता फिरता गाडीवर पटकन मांजा गळ्यात येतो आणि आपल्या काही कळायच्या आत आपला गळा चिरला जातो। आज आम्ही पोलीस आयुक्त यांना देखील निवेदन दिलेलं आहे आणि नायलॉन मांजाच्या संदर्भात कडक कारवाई करण्यात यावी अशी आपली। याबाबत यापूर्वी हा जामीन पात्र गुन्हा होता, आता अजामीन पात्र गुन्हा झालेला आहे। आपण आज पोलीस आयुक्तांना याबाबत निवेदन दिले। पोलीस आयुक्तांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर कारवाई करून वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मधून वेगवेगळ्या ठिकाणून छापे टाकून मोठा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। हे काही पुरेसं नाहीये सर। मला असं वाटतं की पोलिसांना माहिती आहे की मोठ्या प्रमाणात मांजाचं जे काही प्रकार शहरामध्ये अवैध सुरू आहे आणि पोलिसांनी जर मनावर घेऊन कडक कारवाई केली तर मला वाटतं ह्या ज्या 2-3 घटना शहरात घडल्या या घडल्याच नसत्या। आणि येणाऱ्या काळात पोलिसांनी जो आता कडक कायदा झाला आहे त्याप्रमाणे मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे जुन्या कायद्याप्रमाणे आणि स्ट्रॉंग ऍक्शन घेतली पाहिजे। येणाऱ्या 8 दिवसात असं वाटतं का यामध्ये पोलीस चालढकलपणा करताय? नक्कीच, म्हणजे जेव्हा काही घटना घडती त्याच्यानंतर पोलीस ऍक्शन मोड मध्ये येते। तर मला असं वाटतं की काही घटना घडण्याच्या पूर्वीच यांनी प्रतिबंधक उपाय करायला पाहिजे होते आणि घटना घडल्यानंतर आता कडक कारवाई करताय। आज समजा त्या मुलाला प्रशासनाकडून हेही सांगण्यात आलंय, जर मुलांना पतंग उडवताना नायलॉन मांजा जर सापडला तर पालकांनाही गुन्हे दाखल करण्यात येतील, पालकांनाही अटक करण्यात। बरोबर आहे सर, झालंच पाहिजे। जर आपले मुलं काय करतायत बाहेर आणि नायलॉन मांजा हे एक अवैध प्रकारचा जाळं पसरला आहे आणि याच्या विरोधात ही जनजागृती झालीच पाहिजे आणि लोकांनी सुद्धा याच्या संदर्भात जागृत होऊन आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे की तुम्ही पतंग उडवा, आनंदाचा उत्सव आहे, त्याबद्दल आमची काहीच शंका नाही। पण नायलॉन मांजावर बंदी आली पाहिजे। पालकांनी सुद्धा जागृत होऊन, मुलांनी सुद्धा, तरुणांनाही माझं आव्हान आहे की येणाऱ्या काळात तुम्ही पतंग उत्सव नक्की साजरे करा, पण कुणाच्या जीविताला हानी होईल आणि निसर्गाला ते त्रासदायक असेल तर ते बंदी झाली पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे।